Make the ground shake. I know where we can go. I know where we can go. And it's all you and me. We'll kiss the sky goodnight. Just run away with me, darling. We'll get real lost. We'll get real lost again. Just run away with me, darling. We'll get real lost. We'll get real lost again. ओके, तर आपण आमच्या शाळेजवळ आलो आहोत. हा शाळेचा गेट गौरा उच्च माध्यमिक विद्यालय इंदोरी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर झालं आहे. असं मी गाडीवर आलो आहे आणि गेट बंद आहे. तर आता काय उडी मारून जावं लागणार आहे या गेटवरून. चला. फायनली आपण आलो आहोत उडी मारून. असं कळलेलं की शाळेचं नवीन बांधकाम चालू केलं, त्यामुळे मी बघायला आलो खास काय झालं नक्की, काय चेंजेस झाले. तर आज आपण माझ्या शाळेवर आलो आहोत आणि भरपूर छान वाटतं आहे. भरपूर दिवसानंतर शाळेवर आलो आहे माझ्या. मी इथे गावाला शिकलो माझ्या. जसं मी तुम्हाला सांगितलं माझं गाव रुंबोडी, नगर जिल्ह्यामध्ये, आणि माझी शाळा इथे प्रवरा विद्यालय इंदोरी. तर भरपूर बदल घडले शाळेमध्ये, भरपूर काही गोष्टी आल्या, पण तरी पण जुन्या आठवणीच असतात. मला आठवतं आहे शाळेच्या टाईमला असताना जेव्हा मराठीचे शिक्षक शाळेवर निबंध लावायचे, माझी शाळा याच्यावर निबंध लावायचे, तेव्हा आम्हाला सुचतच नसायचं ती लिहायचं काय नक्की. हा शाळेला आमचे ग्राउंड आहे, शाळेवर भरपूर झाडं आहे, शाळेला एवढे वर्ग आहेत, किंवा शाळेला स्टाफ रूम आहे, जेवण बनतं, अशा काही लिहायचो आम्ही काही. आता ॲक्च्युअलमध्ये शाळा ह्या गोष्टीचं महत्त्व कळतं आहे, किंवा शाळेच्या ज्या आठवणी असतात त्या भरपूर सुखद असतात. त्या टाईमला आम्हाला शाळेचं काय महत्त्व आहे हे कळलं नव्हतं. अजिबात लक्ष द्यायचं नाही टीचर्स लोकांचं, म्हणजे आम्ही त्यांना मास्तर बोलायचो. तर मास्तर लोकांचे आपण काय राग डोक्यात ठेवायचा नाही, हा मास्तर चांगला नाही, तो मास्तर चांगला, हा लई शिक्षा करतो, हा चांगला नाही आहे, ह्याच्या पंगा घ्यायचा नाही या मास्तरशी, असे भरपूर सारे धंदे असायचे. पण एक वेगळीच मजा असते आपल्या शाळेमध्ये. शाळेचा टाईम असताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रार्थना म्हणण्यासाठी वगैरे आपल्याला ग्राउंडवर उभं करायचे लाईनीमध्ये. तेच हे आमचं ग्राउंड आहे शाळेचं, तुम्ही बघू शकता. आणि तिकडे त्या साईडला स्टाफ रूम वगैरे आहेत. आणि शाळा म्हणजे कसं गावची शाळा आहे ना, तशीच माझी शाळा आहे. बघा झाडं वगैरे पण आहेत शाळेभोवती. तर मित्रांनो, आपण उभे आहोत ते आमच्या शाळेच्या वर्गांच्या बाहेर. तर ह्या साईडला पूर्ण पूर्ण 5वी ते 7वीचे रूम्स आहेत. तर मी या शाळेमध्ये 9वीला आलो आणि मी 9वी बचा विद्यार्थी आहे. तर भरपूर छान एक्सपिरियन्स आहेत माझे ह्या शाळेमधले. भरपूर काही चांगल्या गोष्टी घेऊन मी ह्या शाळेतून बाहेर पडलो आहे. यार भरपूर आठवणी येते यार ह्या शाळेमध्ये. हे आलं ना की एक वेगळीच फिलिंग येते की त्या जुन्या गोष्टी आठवतात. हाच तो माझा वर्ग.
हाच तो माझा वर्ग जिकडे मी माझ्या आयुष्यातला 10वीचा जो मेन टप्पा असतो तो पार केला. असं सांगायला गेलं मित्रांनो तर मी फक्त 2 वर्ष या शाळेमध्ये होतो, पण खूप जास्त आठवणी, खूप जास्त चांगले एक्सपिरियन्स घेऊन मी शाळेतून बाहेर पडलो आहे. भरपूर मजा केली, भरपूर धमाल केली, नवीन मित्र बनवले. आता 8वीला 9वीला वर्गात येणं म्हणजे मित्र बनवणं थोडं अवघड असतं, कारण की शाळेचा तो शेवटचा टप्पा असतो आणि तोपर्यंत भरपूर सारे ऑलरेडी मित्र बनलेले असतात 1ली ते 8वीपर्यंतचे. आणि 9वीला अचानक एक मुलगा नवीन येतो क्लासमध्ये, ज्याची ओळख ना पाळख असते कोणाला. असं असताना देखील मला सर्वांनी साथ दिली. त्या माझ्या सर्व वर्गमित्रांचा आणि मैत्रिणींचा मी आभार मानतो. हे जरा जास्त फॉर्मल झालं, आय नो, बट स्टील याची गरज आहे. अय्यो. आणि मित्रांनो, ही आहे ती चूल जिने आम्हाला इतके वर्ष खूप सुंदर असा खिचडी भात खाऊ घातलाय. अजूनही तोंडावर त्याची चव आहे. मित्रांनो, इथे आमचे क्लासेस वगैरे आणि त्याचसोबत इथे मागच्या बाजूला एवढं मोठं वडाचं झाड जे भरपूर वर्षांपूर्वीचं आहे. आणि त्याचसोबत तुम्ही इथे बघू शकता, इथे ती नदी आणि डोंगर वगैरे ह्या सह्याद्रीच्या रांगा. तर तुम्ही विचार करू शकता की किती निसर्गाच्या सानिध्यात मी राहिलो आहे आणि निसर्गाची किती आवड आहे माझ्या मनामध्ये, हे तुम्हाला सांगायची मला वाटतं गरज नसावी. तर असं आहे माझं गाव आणि अशी आहे माझी शाळा, जिला मी शब्दांमध्ये मांडू शकत नाही. मित्रांनो, चला आपण शाळेकडून नदीवर जाऊया. आणि नदीवर जायचा खूप सोपा रस्ता होता. शाळेच्या मागच्या गेटमधून बाहेर पडायचं आणि सरळ खाली उतरत जायचं. तर मित्रांनो, आपण आता नदीवर आहोत आमच्या. पण मी काल जी दाखवली ती तुम्हाला त्या साईडला होती, तिकडे खडकाळी आहे, तिकडे गेलो आपण. तर हा जो तुम्ही खाली बघत आहात हा जुना पूल आहे. ह्याच्यावरून पहिली वाहतूक असायची, पण दरवर्षी पूल पाण्याखाली जायचा, त्यामुळे आता हा नवीन पूल बांधण्यात आला आहे. हा भरपूर मोठा पूल आहे, तुम्ही बघू शकतातच. तरी पण विचार करा, त्या टाईमला ह्या पुलावरनं दोन्ही साईडचे गाड्या येत जात होत्या, म्हणजे नवलच बोलायला लागेल, बरोबर. आत्ता मलासुद्धा ह्याच्यावर विश्वास बसत नाही आहे, पण ते खरं आहे. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही सगळी गंमत, मजा मस्ती, आमची नदी, त्याचसोबत माझी शाळासुद्धा. तर तुम्हाला जर हे सर्व आवडलं असेल, त्याचसोबत निळवंडे धरणसुद्धा, तर तुम्हाला हे सर्व आवडलं असेल तर प्लीज मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जेवढं जमेल तेवढं शेअर करा. त्याचसोबत तुम्ही जर माझे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अशीच मजा मस्ती नक्कीच पुढेही भेटेल. तर मित्रांनो, आता मी माझा व्लॉग इथेच संपवतो आहे. उद्या सकाळी मी मुंबईला जाणार आहे रिटर्न. तर माझ्या मते मला जेवढं काही कवर करता आलं तेवढं मी केलं आहे. ॲक्च्युली खूप कमी कवर केलं आहे मी. मला शेत वगैरे दाखवायचं होतं, त्याचसोबत मला भरपूर साऱ्या गोष्टीसुद्धा दाखवायच्या होत्या. पण मित्रांनो, खरं सांगू तर मला खरंच जमलं नाही आहे, पण जेवढं जमलं तेवढं मी दाखवलं आहे तुम्हाला. जेवढे तुम्हाला जमतील तेवढे जास्त वेळा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.